रामकृष्ण Hare
निज वस्तु दाखविले माझे मजा, निज वस्तु दाखवली माझे मज, माझे सुख मज दाखविले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, तया उतराई व्हावे कवण्या गुणे, जन्मा नाही तैसे केले, जन्मा येणे नाही तैसे केले. आई माझा तुम्हाला आवाज येतो का व्यवस्थित? मी बोललेलं कळतंय का तुम्हाला? दादा पाठीमागे तिकडं मी 3 चरण म्हटलं,
एक चरण बाकी ठेवले. नोहे हा एकल्याचा खेळ म्हणून जुळविलाय मेळ किंवा केला मेळ. अरे कीर्तन हे खेळी मेळी गदार आनंद घ्यायचा असतो आणि ह्याच ठिकाणी राहिले आनंद घ्यायचे. एवढंच आहे तर नको नको केलंय घरी. मग काय एवढं ठिकाण राहिलं एवढंच. ह्या ठिकाणी जर आनंद घ्यायचा नाहीच मग घ्यायचं कुठं. गावाचं नाव काय आहे हवेली आणि खरंच हवेली आहे. हे हवेलीच आहे बघितल्याच कळतंय. गोड 3 चरण म्हटलं एक चरण बाकी ठेवले. मी पुढे म्हणतो तुम्ही पाठीमागे म्हणसाल का. फक्त टाळकऱ्याने पेपर फोडू नका. यांच्याकडून सोडून घ्यायचा पेपर आपल्याला. नामा म्हणे निकी दाखवली सोय. गोड प्रयत्न करा. नामा म्हणे निकी. इकडं काय पार्टी पाडायची काय. ह्यांना पार्टीलाच नाही बळ आलं या. नामा म्हणे निकी गोड दाखविली सोया. समानते पाय विठोबाचे. मग काय होत माझे सुख मजा. भोजन आहे ना आता दादा आहे का. आता ही लोक काही तोंडाने करतील का नाही भोजन. भजन तोंडानेच करायचे भोजन तोंडानेच करायचे. राव तुम्ही पक्षपात करताय राव. भोजन आणि भजन इतकं महत्व आहे हा. हो याच ठिकाणी नामस्मरण होतंय ना. ते काय घेणं ते नाही. आलता कर्म करायचे जायचं पाकिट घेऊन. माझे सुख मजा दाखविली डोळा. दिधली प्रेम कळा. ज्ञान मुद्रा. नमो कुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा.
कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तू काय के वचन कमलावती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कते काळी आपण असावे जवळी पंढरीच्या देवराया दंडवत दंडवत तुझे पायी प्रस्तुत प्रभूषण घेतला भंग पंढरपूर निवासी पांडुरंग परमात्म्याचे जडेवाड लाडके भक्त नामदेव महाराज यांचा चार चरणाचा चार कडव्याचा सद्गुरूची कृपा काय असते, सद्गुरू काय असतो, सद्गुरूची ताकद काय असते, सद्गुरू कुणाला म्हणतात, या नामदेव महाराजांचा एकदम अतिशय माझ्या भगवान परमात्म्याचे जवळचे निकटवर्ती संत म्हणजे नामदेव महाराज. काही कीर्तन नित्याचे असतात, काही कीर्तन निमित्ताचे असतात. आता हे तुमचं नित्याचं कीर्तन, याला निमित्त काहीच नाही. आज मला आता सांगितलं 20 वर्ष झालं हे अखंड नाम यज्ञ चालू आहे आणि 28 वर्ष झालं सप्ताह चालू आहे. वास भवितव्य असा गावाचा विचार असल्यावर काय हो, तुम्हाला भगवंत उदंड आयुष्य देव महाराज. अशी कीर्तन इंदापूर तुरळक येते, नाहीच म्हणलं तरी चालेल. एवढं भव्य दिव्य वातावरण त्या हवेलीला नाही कोणी विचारत. ही हवेली भारी आपली, हे रक्षण करते हवेली हो. म्हणून आज या ठिकाणी शेटपळ हवेली ग्रामस्थांतर्फे माझ्याकडे आलेली सेवा आहे. अष्टमीच्या निमित्त आपण अतिशय गोड करण्याचा प्रयत्न करू. पण आमचे परम स्नेही मित्र आपल्या सुरवड गावचेच वकील वस्तीले हरिभक्त पारायण ब्रह्मदेव महाराज माळी आणि औदुंबर महाराज शेरकर, एका क्षणाची संगत आहे महाराज, फक्त एका क्षणाचीच, पण कायमचीच मैत्री झाली हो. क्षणाची संगत आहे, क्षणाची. भाताचं पातेलं आई, तुम्ही सगळ्यात भात जेवढं बसता का एक शीतच बघता शीतच बघता का नाही हो. तसं महाराजांनी एका क्षिता परीक्षा केली, सहज संगत घडली महाराज. पण आता मेलं तरी वर गेले बी आमची आठवण एकमेकाला राहणारच. विठाला म्हणजे सांगण्याच्या पलीकडेच अशी घट्ट मैत्री व्हावी आणि ती फक्त संप्रदायामध्ये व्हावी. स्वार्थापोटी, पैशापोटी, मोहापोटी तसलं टिकतच नाही. हा त्याचं लगेच वाटोळं होतं. संध्याकाळी पाकिटात पैसे किती दिले तर सकाळ उघडून बघतो तर खायला कधी महाराजला भाडायला बोंबायला दुसऱ्या दिवशी कीर्तनाच येणार नाही हो. फार वेगळं आहे. म्हणून मी या
ब्रह्मदेव महाराजांनी तर आज एवढंच केलंय राव. हार घातला उद्या बायको माहिती भांडण मला. मी काय हार काढीत नाही, ती काय वरल्याशिवाय राहत नाही. ती म्हणते तुम्हाला काय कळत नाही म्हणलं कीर्तन करतोय मी. हो का म्हणजे ती हार काढीचं की लगेच, पण मी हारच काढीत नाही. का काढीत नाही? घालणार आणि हा सुखाने घातलेला आहे. हे ज्याला घातलंय त्याला सुख वाटतंय. तुम्हाला एकदाच मिळालाय. इतकी तळतळ आहे त्या हारात. घालणाऱ्याला सुख नाही, ज्याने घातलं त्याला सुख नाही. याचा ज्या पैशाचा हार तुम्ही घालता, नाही कळलं तुम्हाला? लग्नात आलं याच पैसा असतो. दिदीचं लगीन काय करतो याचानी पैसे काढतो, पण नवा त्याची हवसच परावतो. ते हाराची तळतळ राहते. हाराची अजिबात तळतळ नाही. घालणाऱ्याला सुख आहे, ज्याने घातलं त्याला सुद्धा सुख आहे महाराज. हो म्हणजे हे सुखाचा हार आहे म्हणून काढू वाटत नाही. नाहीच काढत. त्याने मान का अवघडा उद्या सगळा आवटळा हा विठाला विठाला सेवा करता घेतलेला अभंग आहे. नामदेव राहायचं. आज या ठिकाणी म्हणजे अतिशय गोड वातावरण. मला वातावरणच लय पटलंय हो खरंच. गाव असावं तर असंच असावं. विचार आचार स्वच्छता, एवढं भव्य दिव्य मंदिर. नाही तर काय महाराज तुम्हाला आता सांगत नाही, आपण खरं दडतच नाही. आमच्या गावात 13, 14, 15 वर्ष झालं मंदिर पाडून ठेवले. आता मी जरी आता नाही सांगितलं, पण आमच्या गावात तुम्ही आला तर तुम्हाला कळत अजून मंदिराचं काम नाही राहू. आता कोप व्हायचा एका दिवस गावावर. मी स्वतः 35,000 रुपये घालवलं त्या मंदिराला करण दिला. मी पैसे तर इलाही घेतच नाही, पण त्यातूनच थेबे तळेसायचे. प्रति एक जणांना म्हणाला काही रुपये तर नीट करू की आपण. निंदास्तुती नाही, वस्तुस्थिती महाराज. हो इकडे चॅनल चालू या, काय खरं बोलायला हवं द्या नेटाने. मग लय तुम्हाला भीती वाटते तर मग करा की. इकडं तालीची ताली जमते घालायला आणि मंदिरालाच काय होते. आज ते दोघा चौघांनी मिळून ते पूर्ण पाडलं. तशीच राहिलेत, कळसं राहिलेत, मंदिर राहिले. महादेवाचं मंदिर राहते. जगाचा बाप आहे तो. मग फक्त मी इथं या काळभरणाला विनंती करतो, आमचं सुद्धा मंदिर असंच आणि वर्षात हो विनंती करतो. मला प्रसन्न वाटतंय. मारावं येऊन मारावं वाटतंय. विठाला विठाला तुमच्या प्रत्येक मासिकापोटी तर अष्टमीलाच कीर्तन होतंय, खेळीमेळी कीर्तन होतंय. आज वादक आहेत हरिभक्त पारायण. काय नाव तुमचं? हजारे गाव अकलूज. हजारे महाराज अकलूज आले. अतिशय गोड हृदय त्यांचा. विनेकरी याच गावचे आहेत. तुम्ही सर्व भजनी मंडळ याच गावचे आहेत. माझ्याबरोबर आलेले अशोक महाराज आहेत. तर सगळ्याची नावं घ्या. एक ते म्हणणार ही उशिरा आलाय आणि थाट लावतोय नाव घ्यायची. हो म्हणून मी सर्वांच्या चरणात नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. माझ्याबरोबर रोज असलेले युट्यूब चॅनलवाले नवनाथ महाराज कुदळे. आज तर दुसरं युट्यूब आहे. काय दादा तुझं नाव आहे? श्रीराम गुरुकुल अकलूजच का? हो तुम्हाला दोघांच्या चरणात नतमस्तक का? तर तुम्ही इतकं मोठं कार्य करता, जिवंत ठेवत आहे असं का? वा गोड. तुमच्या चरणात नतमस्तक होतो. आणि अगोदर स्पीकरवाले दादाच्या चरणात नतमस्तक. त्यांच्या कलेला माझा सलाम आहे. अतिशय गोड आवाज दिलाय. विठाला विठाला सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाखविली माझी मज. हे सद्गुरूला नायक म्हटले नामदेव महाराजांनी. आणि प्रत्येक विषयामध्ये नायक असतो. मग तिकडं सिनेमाचे कॅरेक्टर असू द्या, कुठलंही असू द्या, पण नायकावशुधी ते पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून त्याला नायकाला सद्गुरूची कृपा केली. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. नामदेव महाराजांनी त्या नायकाला सद्गुरू म्हटले.
फार खोजक अभंग आहे. ते 55 गोष्टी मला सोडूच वाटत नाही. अजिबात वाटत नाही सोडू. का बरं? अरे संत आणि ग्रंथ आज समाजाला कळले पाहिजे. पण आम्ही संत आणि ग्रंथ फक्त पंचपदीत आणि एका अभंगात घेतो. जे फाट जे पाडतो या भाडोत्री ट्रॅक्टर कळतो तुम्हाला. भाडोत्री ट्रॅक्टर ती काय लय खोल नांगर देत फाटच हाणत या पैशाला कमी नाही. लगेच यारला तर पैसे पाहिजे सारं फाटच. आणि जे घरची बैल असतात हे जुनी बैल जुनी नांगर असा फळावणं पलीकडे तिंडाळा पाहिजे ना असं ती काय पण फटाळते. म्हणून सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली नीज अवस्था दाखविली माझी बाई. माझ्या नामदेव रायने सद्गुरूला नायक म्हटलंय. करिअर 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 करिअरची खरी व्याख्या काय रे दादा? करिअर म्हणजे काय? माणसाचं करिअर माणूस होता आता बस मला हे करिअर. करिअर म्हणजे माणसाला पैसा वाटतो. पैसा. अरे पैशाचं करिअर नाही. सुसंस्कृतीची पायाभरणी करणं आणि आध्यात्मिकरण समजून घेणं हे ह्या शेतफळ हवाईकडूनच जाणून घ्यावं. दर महिन्याला तुम्ही एकत्र येत आहे. दर महिन्याला एकत्र येत आहे आणि सुसंगती सदा घडो आणि सज्जन वाक्य आणि काणी पडो. अरे आम्ही 29 दिवस हाडाची काढ रक्तच पाणी रात्रीचा दिवस करतोय. पण या ठिकाणी आल्यावर आमचं सीनच निघून जाते. सीनच निघून जात. भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला प्रेम रसे बैसले मिठी आवडी लाठी आकाशी. खरोखर हे प्रेम जगात कुठंच मिळत नाही. फक्त याच ठिकाणी मिळत असतं आणि ते तुम्ही घेताय. अरे 1 महिना तुमची एनर्जी टिकली ना परत आणि चार्जिंग होते. परत चार्जिंग होते. मग हे चार्जिंग टिकलं पाहिजे. आणि हे चार्जिंग टिकलं की ह्या बॅटऱ्या फुल होते. त्या कुठल्या? हे 7 वर्षाच्या 10 वर्षाच्या 5 वर्षाच्या हे बॅटऱ्या उतरतच नाहीत. आणि एकदा हे बॅटऱ्या फुल झाले की आपलं डोळा निवलं का? तर आजची मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि जोपासण्याचं कारण आपण सर्वांनी करायचे. नाही तर आज कुठं परमार्थ तोडून राहिलाय तेव्हा नाही राहिला महाराज. गावोगाव साऱ्या खवंडळीत चालू आहे. मुलं तयार का होईना ती तो भजनांचंच भांडण मिटा. आली पोरं बसली आणि तुला काय येतंय तुला काय येतंय ह्याला काय येतंय त्याला काय तुला काय बोंबलं तीच. तुला फक्त लोक तोडायची येते ती. रोज या गाव आढळते रोज पण आनंदच मिळाला. फार वेगळा आहे महाराज. म्हणून माझ्या नामदेवरायांनी सद्गुरू नायक म्हटलंय. आणि कुठल्याही रूपातनं गुरुच असतो तो आणि त्या गुरुचा आदेश कल्याणच होत. माझ्या महात्मा गांधीच्या अंगाबद्दल लंगोटी होती. लंगोटी होती. पण करिअर काय? करिअर काय? आणि सूर्यचंद्र आहे तोपर्यंत नावच जात नाही. 8 पिढ्या वारी माझ्या तुकोबारायांनी केली. वंशक्तींच्या 8 पिढ्या वारी. करिअर काय? सूर्यचंद्र आहे तोपर्यंत नाव कमी होत आहे काय? वाढतच चाललंय. उत्तमाची उडी कीर्ती मागे उत्तमाची उडी कीर्ती मागे
महाराज. आपण एका वारीला नीट नाही केली तर सारा राडाच करून येते माघारी. परत माघारी आलो 4 महिने गेले. काय खरं या गेलती मी वारीला. गेलती हा गेलती वारीला. वारीला जाणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही महाराज. तिथं वारकरीच व्हावं लागतं. पण होतंय काय, देहूला जातात, आळंदीला जातात महाराज, आणि देहूत ना आळंदीत जेवढं पुण्याचं गठोडं बांधतात आपण, पुण्याचं गठोडं बांधलं की पुण्यापासून येतं. आणि पुण्यावाले काय करतात, चॉकलेट दावतात. ती गठोडी आपल्याला घेत्या आणि ह्यांच्या मड्यावर पाप घेत्या. बिस्किटानेच पिशव्या भरताय, कुणी केळानेच भरतोय, कुणी चपल्यानेच भरतोय. बरोबर चपल्यानेच भर. अरे वारकरीच व्हायचं असतं. आपण गेलोय कशाला की माझ्या नाताला सुख लागलं पाहिजे, माझ्या पिढ्या घरात भक्ती चालली पाहिजे. जशी 8 पिढ्या तुकोबाराची भक्ती चालली तशी भक्ती चालली पाहिजे. नामदेव महाराजांच्या घरात तशी भक्ती चालली पाहिजे. आपण देवासाठी गेलोय, देवच घरी आणायचा असतो. पण आता असं फेड झालं या माई, निंदास्तुती नाही करत, वस्तुस्थिती हो. एका म्हातारीचं कुबाड मोडलं गटोड, तिनं दुसऱ्याच्या फोनवर फोन केला, बाळा फटफटी घेऊन या म्हणजे 2 पुती भरले ती पापाने. आता ती काय कष्टाचा पैसा आहे. खरा वारकरी असतो ना, डोकून बी बघत नाही महाराज. डोकून सुद्धा बघत नाही, डोकलं देतात. ते आम्हाला जायचंय आमच्या भगवान परमात्म्याकडे. हा मग 8 पिढ्या भक्ती तुकोबारायाने केली. आणि ही भक्ती करत असताना माझ्या ज्ञानोबाराला विचारलं, ज्ञानोबाराय तुमची परंपरा काय? काय परंपरा ज्ञानोबारायाची? आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला दिले सहज स्थिती. त्याची प्रेम मुद्रा गोरक्षा दिली. पूर्ण कृपेचे 2च गणित महाराज. कोण 2? आता म्हणलाय तुम्ही. पूर्ण कृपा केली गहिनीनाथा 1 गडी, आणि सद्गुरु नायक आहे पूर्ण कृपा केली. नामदेव राय आणि गहिनीनाथ मा एवढेच दगडी पूर्ण कृपेचे नाही तर सगळा अर्धाच बाजार आहे. विठाला पण आदिनाथ उमा, आदिनाथ कोण? भगवान शंकर. वा गोड, बरोबर आहे, बोलत जा. आदिनाथ उमा बीज प्रगटले, भगवान शंकर. मग आता बीज प्रगट, मग कुठं घोटाळा आहे का नाही? वाचार्थ वेगळा आणि लक्षार्थ वेगळा आहे. वाचार्थ वेगळा आणि लक्षार्थ. मग आपण काय करतो, रोज हरिपाठ म्हणतो, रोज हरिपाठ म्हणतो. पण निस्ता अनंत वाचाळ त्या कैसा गोपाळ. पिढ्याच्या पिढ्या आमच्या हरिपाठ चालू आहे महाराज. हा कमी नाही आमच्या भक्ती दे. पण वाचार्थाला किंमत नाही महाराज, लक्षार्थ पाहिजे. आदिनाथ उमा भगवान शंकर बीज प्रगटले. कुठं? ज्ञानेश्वरी कुठे वाचतं का इथं? ज्ञानेश्वरी वाचतं. हे ज्ञान ज्ञानेश्वरीत दिले. कितव्या अध्यायात दिलं, कुठल्या ओवीत दिले, किती स्पष्ट आहे महाराज. आता मी ज्ञानेश्वरी वाचण्याचा प्रश्न विचारला एकटी. म्हणलं महाराज सगळी व्यासपीठ आपल्याकडेच असते, सगळी व्यासपीठ आपल्याकडे असतात, आपल्याला कमी नाही. म्हणलं आपलं गावातलंही वजन आहे. हिता आठव इथलं उरकलं की त्या गावात जाते ज्ञानेश्वरी. हो ठीक आहे. मग म्हणलं जे ज्ञान दिलंय साधू संतांनी, ते ज्ञान माझ्या माऊलीनं तुकोबारायाने नाथ बाबांनी जे दिलेलं आहे ते ज्ञान कुठल्या अध्यायात आहे? ती म्हणलं अध्यायात असतं का? मग खुशात असत. ऐका, ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय काढा, 1750 ओवी काढा. शिर सिंधूची पूर्ण कुंभारी, शक्तीच्या पूर्ण कुंभारी. हा त्या शिर सिंधू सरोवरावर भगवान शंकर जपाला बसले होते हिमालयामध्ये, अमरनाथला. आणि अमरनाथला बसल्यानंतर पार्वती माता म्हणजे काही येडबीड लागले काय? हे देवादी देव आहे, हे कुणाचं ध्यान करत आहे? आता हे आपलं गाव आहे, मेन दैवत कोण आहे आपल्या गावात?
काळभैरवनाथ. वा, ह्यांचं काय करतो आपण वर्षातून एकदा उत्सव करतो. वर्षातून एकदा उत्सव करतो. केलाच पाहिजे महाराज, केलाच पाहिजे. होतो उत्सव, प्रत्येकाच्या जीवनात उत्सव आहे. ज्ञानोबरायाचा समाधी सोहळा भरतोय, तुकोबरायाची बीज आहे, नाथाची षष्ठी काल झाली आहे, रामाची नवमी आली आहे, कृष्णाची अष्टमी आहे. हा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सोहळा हा दरवर्षी उत्सव आहे. गावात देवदिकांच्या प्रत्येक गावामध्ये काय यात्रा, कधी यात्रा भरते? अष्टमीला, 2 तारखेला, वर्षातून एकदा. हा, गावोगाव उत्सव यात्रा. आणि आपले पित्र उत्सव आहे आपला सुद्धा. हो, मग हे करत असताना पार्वती माता गेली गदगद झालो. देवादी देव, तुम्ही कोणाचं नाव घेताय? म्हणलं ही गड्या आता यमाच्या तावडीत जाय बघतोय, हे आउट आहे, आउट ऑफ एरिया आहे. मग धनी वैसरा शंकर जपे सोहम नाम सार, गिरजा बोलले आवडी, काय जपताय तातडी, देवा मजला सांगा ऐसी बोले शिवदुर्गा, देवा मजला कोणी तेव्हाच घेईन अन्न पाणी. तुम्ही काय जपताय हे मला सांगा, तोपर्यंत पार्वती म्हणते, महाराज नाही. शिव म्हणे चल एकांती, घेऊन गेले वनाप्रती, जाऊन एकांत बैसविले, सोहम स्वरूपा दाखविले. सोडून मचिंद्रा बैसला, उदकी असता गोड झाला, किल्ली मचिंद्रा मिळाली, परंपरा ती चालली. म्हणून आदिनाथ गुरु सखळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सखळ मच्छिंद्राने बोल गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळाला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवसार सोजविले. तर ऐका, ही परंपरा ज्ञानोपराय म्हणतात आमची आहे. नामदेवरायाला देवप्रचिती होती. देवप्रचिती होती म्हणजे नामदेवराया संग देव बोलत होता. आई देव बोलत होता नामदेवराया संग. शास्त्र प्रसिद्धी होती नामदेवरायाला. म्हणजे काय? शतकोटी अभंगलेले ते नामदेवरायाने. किती अभंगलेले ते? शतकोटी अभंगलेले ते. नामदेवरायाकडे नव्हतंच काय? काय नव्हतं? देव बोलत होता. पण एक दिवस असा उजडला की नामदेवरायाचं ते बनगच उघड झालं सगळं.
उघडच पडलं सगळं, पडतं उघड पडतं. नाटकी प्रेम, नाटकी भक्ती आहे व्यवहारात. आई झोपताय काय माय? झोपू नका ओ पाय. कसा सुन आणशीन बुडन बासुंदीन सांगू काय? पोरगी पळून गेली मग लय होतो येत. त्याला उकळी फुटते. नाही हे अधिष्ठान नाही हो. आमच्या सगळ्या नालायकांनी वाटवळ चालवलंय या जागेचं, या व्यासपीठाचं हरामखोरांनी. मग काय चालवलं? हे हसायसारखं नाही राव. निंदा सुद्धा नाही वस्तुस्थिती या. अहो संत ग्रंथ टिकले पाहिजे. ही लेकर म्हणते नाही हे हिला हसवत नाही. आता पुढच्या सप्त्यात दुसरंच महाराजांनो ही कमी हसावते बाई. हे लेकरांना परमार्थ कळला पाहिजे, साधू संत कळले पाहिजे, लाज वाटले पाहिजे. नीच गोष्टी ह्या सांगत्या जाग्यावर येऊ. त्यासाठी महाराज बोलवतात का? उतार होईल का व्यवहारात? खोटी नोट चालते का? फाटकी नोट चालते? तुम्हाला प्रश्न आहे माझा. आई फाटकी नोट चालते का? फाटकी नोट चालत नाही रे. चिटकावल्या जमत नाही तिला. जमत फाटकी नोट चालते पण खोटी नोट चालत नाही. मग किती बी कडक असू द्या, किती बी कडक असू द्या, त्या 500च्या बंडल मध्ये ती मशीन आहे ना, ती खटकन बाजूला काढ. लाल डेंजर लावतो. ती मशीन कशाच आहे? तुम्ही कशाला बँकेत गेलाय तर 1,500 साठी मरताय की जाताय? एवढे बी कळत नाही. जाताय वस्तू पडते ते 1,500. हा घ्या. तिकडं 1.5 इकडं 1.5 लाखाला कुसाचं बिल कमी केलं. 3500-3800 अंदाज भागा यंदा मिळालं. 2850 भागावलं या. आणि मी 1,500 घे 1.5 घे. काय बोलावलंय? काय ह्यांच्या बापाच्या घरचं द्यायचंय का काय द्यायचंय? मला काय करायचं? मी शेतकरी माणूस आहे, मला माहिती आहे ना काय चालते. हो मी काय महाराज आहे दवा. मी कुठं गेलाय संस्थेत शिकून आलाय. आणि गुरुघरात त्याचं पकडा मनगट सांगा देव कोण मी बोलावलं तुम्हाला. आणि आता म्हणतात आता छलनी चालू या. बरे मग तुमची मुंडकी छाटून नाही. बरं झालं विठाला विठाला. त्यावेळेस तुमचं एकच वाक्य होतं, आवाज उठवचाल फक्त तुम्हीच उठवचाल. तुझ्या 1,500 पाणी वर आमच्या स्थितीला दर्दी. गुडघ्यावर आली असती. साऱ्या शेतकरी संस्थांना मातीत घातल्या सगळ्या. त्यांनी त्यांची मुंडकी छाटून टाकली. 1,500 बोलावलं. आणि पुढल्या 5 वर्षापर्यंत तुम्ही आउट करून टाकणार. ते फक्त गावातल्या 5 बायाला मिळतात पैसे. 5च. हा वाईट परिस्थिती महाराज. ही जागा खरी बोलायची. कीर्तन कथा म्हणजे काय असणं? रडणं. होय आणि एवढीच जागा आहे. आपुला तू एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख रती माईक दुःखाची गणती नाही आधी अंत्य अवसान. एवढीच जागा राहिली या. आणि या जाग्यावर 55 गोष्टी आणल्या महाराज. 55 गोष्टी आणल्या ह्या जाग्यावर. व्यवहारामध्ये फाटकी नोट चालती, खोटी नोट चालत नाही. ते एक फायबरचं मशीन आहे बँकेत. ते टाकला पण डर ते खटखट करते, लाल डेंजर लावते. मग ती कॅशियर मध्ये डुप्लिकेट नोट आहे. एक फायबरचं मशीन खोटी नोट ओळखून काढतं. आणि माझा काल भैरव नाथ ओळखू येत ना काय तुमची खरी भक्ती का खोटी भक्ती ती येत नाही का ओळखू? येते. ज्यांनी खोटी केली ते उघडच पडतं. ठीक आहे. हे झालं प्रपंचातलं. परमार्थातलं काय महाराज? अरे परमार्थात भोळी भक्ती चालते. आम्ही भोळीच आहे महाराज.
निर्बळ काम करतोय, 28-29 दिवस काम करतोय. आमची भोळीच भक्ती या महिन्याच्या काठी आम्ही आमच्या काळ भैरवनाथाच्या मंदिरासमोर येतो आणि तिथं ज्ञान आहे. तो आमची भोळी भक्ती या. आमची भोळी भक्ती परमार्थात चालते, पण खोटी भक्ती चालत नाही. हे अजिबात चालत नाही खोटी भक्ती. देवाला अवस्था आवडते का व्यवस्था बाई? अवस्था. वा, देवाला अवस्था वाटते, व्यवस्थेला मातीत घालीत नाही ते. मग आमची अवस्था झाली पाहिजे. आणि त्या घरी सुनाने डोकं पिकावलं, नवऱ्याने नको नको केलंय. ते 2000 येते ते आणि ते पिऊनच येते पैसे बुडालं. मग ते मोदीचे औषध तुला थांबावं लागलं आणि थांबतेतही गडी. 2000 रुपये पेण्यावारी चालले ते महाराज. कोणाच्या घरात परपंच नाही देते. आमच्या गावात 80% लोक तर गावातच गडी हालत नाही. मोदीचं पैसे आले होते. मोदीचं पैसे खरं बायांकडे पाहिजे, यायला पाहिजे. मग त्या पैशाचं चीज झाला असत. पण पेण्यावाले पैसे चाललं मला. म्हातारे नको नको केलंय घरी. पोरग तर म्हातारे बोलूच नको म्हणते. तू सून पटवून घे नाही. जावं संग वाद आहे. कुठंतरी कीर्तनात जाऊन बसावं, त्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकाव्या. त्या इथं ती 45 गोष्टी पोरगी पडून गेली, असं झालं आणि तसं झालं. म्हणजे कीर्तन घरी नाही राहिलेलं बरं. कशाला यायचे काल भैरवनाथाच्या मंदिरात? म्हणून असला नकली मालापासून सावध राहा. ते जर असं काही सांगायला लागला, तुझं शटर बंद कर म्हणायचं आणि सुट. विठाला विठाला. होती, शतकोटी अभंग लिहिले तरी नामदेवाला कोराच म्हणत होती. कोण? मुक्ताई. कोराई कोरा. आणि ते कुणी पाहिलं ज्यावेळेस माझे अष्टादक संत बसले होते आणि त्यावेळेस थापाटण्यानं गोरोबाव काकानं थापाटणं डोक्यावर मारलं. डोक्यावर सगळ्यांचं मारलं, कुणी कुणी सुद्धा केलं नाही. पण ज्या वेळेस नामदेवराईच्या डोक्यात थापाटणं हाणलं, थापाटणं हाणलं, हे बॉम्बलाही लागलं आणि हात मिळाली घरा म्हणली. 5 वर्षाच्या मुक्ताबाईने शिवी दिली, हे कच्चय मडक आणि हे बोंबलत रावळातच गेलं. कुठं? रावळात गेलं. पांढराकडे आधी पांढराकडे गेलं. देवा मला शिव्या देतात, कोराय म्हणतात. नामा तुला किती दिवस सांगतोय लागा, मी हित करणार नाही तुझं, मी हित करू शकत नाही तुझं, माझ्याच्याने तुझं हितच होणार नाही. असं कसं नामदेवा? असं कसं? आणि तुला लय मी परीक्षा दिल्या. एकदा गाढव झालो, एकदा घिसाडी झालो, एकदा कुत्र झालो, तर तुला कुठं पारलं काही? कुत्रीचं दूध काढलं. आणि सावता महाराज आणि नामदेवराय हे संगडचे संत आहेत. आणि ताटामध्ये वाढलं, हे पळूनच गेलं कुत्रीचं दूध. पण माझ्या सावता महाराजांनी त्यांना अंतरी कळत होतं. महाराज नामदेव कच्च होतं, काहीच कळत नाही. अरे मला कच्चा म्हणतात. नामा खरंच तो कच्चा आहे, मी तुला मोक्षाला नेऊ शकत नाही. धन शिवाचे भक्त आणि विष्णूचे भक्त यात फरक आहे. शिवाचे भक्त आणि विष्णूचे भक्त. शिवाचे भक्त म्हणजे भगवान शंकराचे भक्त. कशी सेवा करा, भोळी सेवा करा, ते श्रीमंतच करतो. बघा तुम्ही, सगळे शिवाचे भक्त श्रीमंत आहेत, सगळे शिवाचे भक्त श्रीमंत आहेत. आणि लय सेवा करत नाही ते भोळ आहे, ते लगेच पावते. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे, ते लगेच भोळ दैवत आहे, लगेच पावतं. तुम्ही काळ भैरवनाथाची सेवा करा, फक्त निष्ठेने सेवा करा. आणि पुढच्या वर्षी मला सांगा, महाराज माझं हे काम झालंच नाही. दैवत लगेच पावतंय, ते लगेच पावतं दैवत. पण विष्णू दैवत लगेच पावत नाही, ते भिकारीच करतच. म्हणून सगळेच भिकारी केले. नामदेव कोणाचा भक्त आहे? पांडुरंगाचा विष्णू देवाचा भक्त नाही का? तो कोण आहे? विष्णूची सेवा. सगळे संतांनी विष्णू सेवा, पण भिकारी घरी आणच नाही खायला. पण अरे फुटकाच ताट, फुटकाच खाट, फुटकाच माठ जरी असला तरी त्यांना डायरेक्ट स्वर्गाची वाट आहे. विठाला विठाला.
आवडेंगणातला हो आवडेंगणातला जावं लागेल तुला. मग तेव्हा तू काय करू नये, तू काय करू नये, मी काहीच करत नाही बाबा. हा मी त्याच्यापासून आलिप्त आहे, माझी जागाच नाही. उपमुख्यमंत्री असल्यावर काय मुख्यमंत्री सैल आणि उपमुख्यमंत्री सैला फरक आहे का नाही? हा गेलो आवडेंगणातला गुरु करायला जा तिथं गेलं. पण महाराज तिथं जरी गेलं तरी तिथं कोण होत? विसोबा खिचर होते. आणि विसोबा खिचरने काय केलं होतं? त्या ज्योतिर्लिंगाच्या पिंडीवर पाय ठेवून निवांत पडलं होतं. त्यावेळेस नामदेव म्हणला असला गुरु आणि इकडं लावलाय हे गुरु असतोय असं. हाय तो गुरु असलं बरंच गुरु इथं. गुरु गुरु फिरणार गुरु भले गुरु इथं. वा बरोबर. मग त्यावेळेस विसोबा खेचरचं वाक्य आहे, ए बाळा इकडे माझं वय झालंय र, तेवढं माझं पिंडीवलं पाय बाजूला ठेव. तुला वाटतं ना देवाच्या पिंडीव पाय माझं वय झाले, मला पाय उचलत नाही, तर उचल बाजूला ठेव. नामदेवराने उचललं पाय फिरवलं तर तिथं काय होतं? तिथं पिंडच तयार होती. 12 वेळा 12 ज्योतिर्लिंग तयार झाले तिथं. पण नामदेवरायला कळाला काही वेगळाच प्रकार आहे, हा वेगळाच प्रकार आहे. मग काय केलं? त्यावेळेस कृपा केली महाराज. कोणी? नामदेवावर. अभंगाचं पहिले चरण आहे. वस्तू दाखवेली माझी मजा. आता ती वस्तू कुठे आहे? ती आपल्या जवळ वस्तू आहे. हे प्रत्येकापाशी वस्तू आहे, ती प्रत्येकापाशी वस्तू आहे. आता ही पोरे महाराज कीर्तन सांगतोय का आतलं कीर्तन सांगते? आई कीर्तन पोरे महाराज सांगते का आतलं सांगते? आतलं. वा गोड. आतलं सांगते. पोरे महाराजा बाप आलता कीर्तन करायला, हे सांगू शकत नाही, आतलं सांगते. हे आतलं ऐकतंय का तुम्ही ऐकताय? आतलं ऐक. ज्या दिवशी आतलं नाही, हे आता जर मी मेलो मरत नाही, कीर्तनात नाही मरत, पण घरी जाताना गॅरंटी नाही. कीर्तनात मेलेली माणसाची ती होत्यात, ही ताकद कीर्तनाची आहे. पण जिवंत माणसं मरत नाहीत. मग हे आतलं ऐकते आणि ते आतलं वळखता आलं पाहिजे.
आणि आपण काय करतो, हे टपाऱ्या गंधन टपारे माळण, मेलय वारकरी, मेलय आसन, मेलय तसं, बॉम्बाला गेलं. यातलं आपल्याला ओळख पाहिजे आधी, मग जगाचा प्रश्न सोडवा. तुझीच तुला बोबडत ओळख नाही, कुठं चाललं जगाचं कारण सांगे ऐकायला. हे आतलं पाहिजे. मग मी गेलो मग कर की कीर्तन, येईल का कीर्तन करायला? हे वरचं नाही, बाह्य नाही कीर्तन आहे, आपलं कीर्तन करते. मग तेच काय केलं, सद्गुरू नायक पूर्ण कृपा केली. तीच दावलं काय, पहा आपल्या शरीरी 10वे द्वार हे पंढरी, जेथे उन्मुनीचे घर तिथे विठ्ठल मंदिर. कुठे दावलं विठ्ठल मंदिर? पंढरपुरात नाही ना दावलं, आज दावलं कायाही पंढरी दिगंबर ईश्वरी होती, राहिले त्या कीर्ती जगा माझी. कोण म्हणत होतं हे असं, काय ही पंढर, जिवंत राहिलं पाहिजे असं महाराज. हो, भीमसेन जोशी म्हणत होते, महाराज अतिशय गोड. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. सत्य विठ्ठलाला किंमत दिली काय? तो आणि हा विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. त्याचा अंश, त्याचा वंश आपल्यात अंश आहे. आणि तो दावला कुणी? नामदेव राय. सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाखवली माझी. मग ती वस्तू कुठे आहे? तो रामकृष्ण नामी. इथंही सांगितलंय उन्मुनी साधली. मग ती कुठं उन्मुनी आहे? ह्याला म्हणायचं कीर्तन. येड्यावाने बोंबलत होतं, त्याला काय रे आम्हाला नको सांगू असलं. राहते आलता कीर्तन करा ते माळ्यापाचं ऐकलं, येडच होतं का ती. ऐका, सोनं तुम्हाला कळतं काय? आम्हाला सोनं कळत नाही दावा. जी सोनं असतं, आता तर 90,000 गेले. एक गुंज असतं, एक गुंज ते अग्नीत टाका तरी जळत नाही. 10 तोळं टाका तरी जळत नाही. एक गुंज असतं का, ती जळत नाही अग्नीत. पण डुप्लिकेट माल गोळची गोळच होते, राखच होऊन जाते. त्याचा काय उपयोग आहे? हेच झालं पाहिजे. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती त्याचं पातेल माय घासते का तू? त्याचं पातेल आई वरून घासतं का आतून घासतं का माय?
आतून घासता का आतून घासता मुडदा तर काय बी विचारते आतून का घासता स्वच्छ व्हायसाठी म्हणजे दादाने किती गोड उत्तर दिलं असं बोला केला का तुमच्या पोटी जन्म घेतला या हा स्वच्छ व्हायसाठी हे पातेल्यात कचरा चालत पातेल्यात कचरा कशाच्या चहाच्या आई पातेल्यात कचरा चालत नाही चहाच्या हा ह्यात कचरा चालेल का पातेल्यात चालत नाही मग ह्यात चालेल का नाही चालणार तो का म्हणे चित्त करा रे निर्मळ गडी टपाऱ्या माळा घालतात महाराज लोक म्हणजे तुम्ही डायरेक्ट बोलता मग काय कोणाच्या हे बापाचे हे टपाऱ्या माळा घालतात आणि रोज एक ओढी लागते या शेजारा बांध हाणतोय रोज हे काय माळकरी का ही घोळकरी विठाला 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 ही घोळकरी आमच्या वारकरी लबाड नसतो वारकरी लबाडच नसतो का तरी 6 विकार वार केला त्यांनी 6चा अंत केला तो संत झाला ज्यांनी साधू केले ते साधू झाले हे काय साधू डुप्लिकेट साधू हे डुप्लिकेट साधू आणि ह्यांनी तर उतारा आणलाय संप्रदायाला पोटासाठी संत झाले कलित बहुत उत आला उत त्याला हो पण ते संत येतोय त्यांचा कबा अंत होते कोणा ठो विठाला 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 आपलं चित्त आपली वाणी आपलं हृदय आपला देह स्वच्छ झाला ना भगवंताकडे जायची काही गरज नाही भगवंत आपल्याकडे येतो आंब्याचं झाड आहे आता आंब लागले ते आंब लागलेत का नाही आता 1 महिन्यापर्यंत त्याला पाड लागत माई एक पिलो ते आंबा पत्रले तो नाही पोपटाला राघोबा दादा या आणि मला चोच मारा आणि ती पोस्टात टाकतो का नाही पत्र टाकतो का नाही मग ऐक त्याला खेळून तुम्ही आंबा पत्र येतो का माहित नाही लिहित आंबा पत्र तरी राघोबा दादा येतो आणि 1000 आंब्यातनं त्या ज्या पाडाला लागलाय आंबा त्याला चोच मारतो याचं कारण काय त्याचा सुगंध सुटलाय तसं आपला देह आपली वाणी आपलं चित्त पवित्र झालं आणि देवाकडे जायची गरज नाही देवच आपल्याकडे होतो येतो स्वतः हो मग तीच अवस्था माझ्या नामदेव राहायची झाली ती दावली खून सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाखली निज म्हणजे अतिशय जवळ अतिशय जवळ किती जवळ आपली पापणी एवढे एक दोरा घ्या अति लांबचं आणि अति जवळचं दिसत नाही महाराज तुम्ही डोळ्याच्या समोर धरा जी म्हणाल ना मला दिसलं माझी इस्टेट फोकाट देतो त्याला अति लांबचं आणि अति जवळचं दिसत नाही ते सुख माझ्या सद्गुरू दावला अभंगाचं माझे सुख
4 सलोखता, समीपता, सायुज्यता, स्वरूपता. मुद्रेचे प्रकार 4. मुद्रा ती 5वी लावण्या लक्ष आणि आत्मार्थ प्रत्यक्ष हरी दिसे आणि तो दावला. म्हणून अभंगाचं 3रं चरण. जन्मा येणे नाही तैसे केले. आता जन्मही नाही मृत्यूही नाही. का तर गुरु खरा दणकट त्याचं पकडा मंडळ. सांगा देव कोण आणि मी कोण. नाही तर आहे तर गुरु. आता आहे तर कांद कळतात का तुम्हाला. कांद आम्हाला कांद कळणार येडच लावता येईल काही. कांद कांद कांद्याच्या गोण्या ठेवता का ना. मी कुलाड भरून तुम्ही कुलाड भरून ठेवता. मग किती गोण्या सोडल्या कांद्याचं बी गावत नाही गावत. वा मग काय करावं लागतं. ती कांदा घ्यायचा, ती कापायचा, खाल्ला टाकून द्यायचा, वरला तुरायचा. कळतंय ना का कीर्तन तुम्हाला. हो माझं कीर्तनच सार्थक झालं. तुम्ही हसला ना ह्या गोष्टीला अवश्य हसा. का त्या 65 गोष्टीला हसता होय. त्या नालाय गोष्टीला हसा. पण साधू संतांच्या प्रक्रियेला हसा. हे रडा. पण साधू संत जिथं हाल झाल्या तिथं रडा. नाही तिथंच कशाला रडता बोंबाल. कीर्तनकार येतो आय माझी मायेचा सागर. त्या शेत तलावातच लोणार. इतक्या तर बोंबाल त्यातली लगेच मुस मुस मुस. आणि ते कॅमेऱ्याला त्यांना धरायचं असं. पाय रडावली माणसं रडावली. अरे त्या बडव्याला त्याची ना आईचीच त्याची 6 महिने गाठ पडत नाही. तीच आईला संभळत नाही. आणि त्यांनी काय सांगा कीर्तना बोंबलत. त्याला म्हणा तुझ्या आईची गाव गाठ पडली तेवढं सांग. 99% हरामखोर महाराज लोक आईला संभळत नाही. ती नावासाकडे सांगे काय आहे कोणाचं. हाडानी माणसं लय चांगली ती आईला साडासच बसून देत नाही. ती महाराज लोक बायकोचं म्हणत असं तोच पुरवते ते पहाडी. हो तर अरे खोटा नाही. पण आईला नीट चप्पल नाही, नीट साडी नाही. जिने हाडाची काळ केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली. माझं टार्गेट महाराज लोकच आहे. तिला हो का परिस्थिती चालवली तशी त्यांनी. विठाला विठाला विठाला
कीर्तन करणार. ज्या दिवशी माझ्या आई वडिलाला काहीच करता येणार नाही त्या दिवशी कीर्तन सोडून देणार असा महाराज पाहिजे. ते पंढरनाथाचा शिष्य आहे, आलथ्या बलथ्याचा नाही शिष्य. काय वाक्य मुखातून, ज्या दिवशी आई वडिलाला जमणार नाही त्या दिवशी कीर्तन बंद करणार आणि आई वडिलापाशी बसतील. असे महाराज पाहिजे. नाही आता सारी महाराजच झाले ती. हो, आणि मग त्या कार्यक्रमाला चालू तुझ्या बापाने म्हणलं होतं का तुझा कार्यक्रम असतो ही. अरे सेवेला का म्हण केला का माझी सेवा आहे म्हण का कार्यक्रम तुझा तमाशा आहे का नाटक आहे का काय, आणि कार्यक्रमाला चालेल जा जा. घोळ चाललाय घोळ सगळा विठाला विठा कीर्तनकार सिद्ध असावा प्रसिद्ध का तुम्ही नका केला का पेपर फोडून. यांना कळलं पाहिजे तेव्हा गावाचं बरं होईल. कीर्तनकार सिद्ध असावा का प्रसिद्ध. तुम्ही तर खरं मूळ या, तुम्ही सुधारणा गाव सुधारा वेळ लागत. हा, ही नुसते पार्ट्या पडूनच मिळली. मी ह्या पार्टीचा तू त्या पार्टीचा हाय पार्टीचा. बदल करता तर तुमच्यातच ताकद राहिली आता. हा, म्हणून तुम्हाला 50% आरक्षण नाही, 99% आरक्षण दिलं पाहिजे. खुर्चीचं काम तुम्ही इमानदारीने करता, शेतातलं काम इमानदारीने करता, घरचं काम इमानदारीने करता, सगळंच इमानदारीने करता तुम्ही. म्हणून तुमच्याकडे सत्ता दिली पाहिजे सगळी. हा, तुमच्याकडे अजिबात हाय काही चालतच नाही. हे झाडा लागल्या कसे बी झाडता का तुम्ही. केर ठेवता घरात स्वच्छच झाडणार. यांचं काय नाही, सकाळी कामाला गेला म्हणजे 4लाच येणार आणि 4 लाखाली पगार संध्याकाळी 9लाच येणार. ही काम आमची विठाला विठाला विठाला. कांद्यातलं पीक आहे आपण खालचा पुरतो वरचा फेकून देतो. मग त्याला डेंगळा येतो, डेंगळा त्याला डेंगळा येतो 3-3.5 महिन्यांनी आणि एका कांद्यात मूठभर बी गावतं. मग ह्याला प्रक्रिया केली तरच. मग ही प्रक्रिया सोनाराच्या पोराला माहिती आहे का नाही. मग हाय केला का सावध माझी माय. वा 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 वा, ही प्रक्रिया शेतकऱ्याच्या मुलाला माहिती आहे. सोन्याला सोन्यापर हे खरं सोनं आहे का खोटं सोनं आहे ही प्रक्रिया सोनाराच्या पोराला माहिती आहे. हा, आणि देहातला भगवंत दावायची प्रक्रिया कोणाला चालू आहे माहिती आहे. सद्गुरु वासोडी सापडेला सोय आरले पाय आधी आधी धरले पाय आधी आधी सद्गुरु बघायलाच नाही, लय उशिरा आलाय वेळ. हो, तुम्ही कधी म्हणसान त्यावेळी सोडून कीर्तनणार माझ्या ह्याच्यावर नाही. मी तुमच्या बांधले ते, मी तुमचा गडी आहे. सुट्टी द्यायचं तुमच्या हातात आहे. किती वेळ चालू द्या, कसं बी चालू द्या. हा, राग म्हणलं तरी उजडू काकडाच करून जाऊ तेव्हा ती कीर्तन कर. परिस्थितीला होता हरिपाठ पाठ नाही, काकडा तर नाहीच नाही. सकाळचा फोन जातो, हॅलो महाराज तारीख आहे का, थांबा थांबा मला डायरी बघू द्या. आणि ते 6ला तर जातो फोन. 6ला फोन केला, हॅलो हा हाय शिल्लक का, ठीक आहे ठीक आहे. आमचं काय तुम्हाला माहितीये का, हाय तुला 4 लाकडं थोडी सुतोडी बांबू लागते, दुसरं काय लागत काय. महाराज डोकं लागा. हो, अरे सकाळचा विषय काय आहे, धनधारा पुत्र जगा बंधू स्वय रे पिशो सर्वांनी आहे नक्कीच म्हणत होता काकडा पाठ नाही. नक्की संपत्ती म्हणा बरं, संपत्ती
म्हणा बरं आई, म्हणा सगळे संपत्ती 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 राहते का? राहते का? संपत्ती संपत्ती. आणि आपण कशा मागे लागलोय? आपण कशा मागे लागलोय? संपत्तीच्या. अरे नाही लागा राहते, नाही राहत. संपत्ती राहती पण कशी? जोडणी जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. व्यवहार उत्तम करायचा आहे. उत्तमाची गती तो एक पावे, उत्तम भोगील जीवखाने. मग ते उदास विचाराने खर्च करायचे. अशी काळ भरेल त्याच्या हित पंगत घालायची या घामाच्या पैशाची. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. अरे इथली पंगत घातलेली तुमच्या 42 पिढ्याला कमी पडणार नाही. किती पिढ्याला? 42 पिढ्याला कमी पडणार नाही. कुठं? कष्टाची घालायची आणि याच ठिकाणी घालायची. जोडून या धन उत्तम प्रकारे धन जोडायचंय, काम करायचंय. कष्टाचा पैसा माय घ्यायचा, ते 1,500 फेकून द्यायचे तिकडे. अजिबात ह्यात लागायचं नाही. ते 1,500 ते काय कष्टाचे पैसे आहेत आपल्या? भ्रष्टाचाराचे पैसे आहेत ते. अजिबात घ्यायचं नाही इकडं. त्याच्या राखील वाटायचं तिकडं. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचाराने हित खर्च करा. आणि परत सांगा मला, पोरे महाराज तुम्ही सांगत होता की आम्ही इथं खर्च केलं पण आम्हाला परपंच आमचं भागानाच. अरे 42 पिढ्याला तुमच्या कमी पडणार नाही. पण कष्टाचं घालायचं या देवाच्या पैशात. गावाचं भावाचं देवाचं कधीच डोक्यात घ्यायचं नाही. मग उत्तमाची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगील जीव खाणी. मग खाणी किती? 4 जारज अंडज स्वदेश उद्भेद. जारज खान म्हणजे येऊन वाटे जन्मतात. अंडज खान अंड्यातून जन्मतात. उद्भेद हे बिबियानं झाड. आणि स्वदेश पुण्यपदरी नसेलच 2 नंबरचा पैसा ह्यात घातला तर स्वदेशला येऊनच नाही. वा लिका पिसा उचीड येचू मर तिकडे. का? तर भ्रष्टाचाराच्या पैसे पंगत घालतो रे काळ भरू नका. मग इथं त्या स्वदेश येऊन जावं लागतं. त्याला जागाच नाही. मर तिकडं. एक येऊनी कोटी कोटी फेडा. एका येऊनीत जाण कोटी वेळा फिरत. का? माझ्या काळ भरवण्याला कळत नाही काही कष्टाचं आहे का बिगर कष्टाचं आहे. म्हणून डुप्लिकेट नोट, खरी नोट, खोटी नोट सगळी देवाला कळते. अरे वाजन भाकरी घाला पण कष्टाच घाला. तुम्हाला जड नाही ऐकायला पण हे त्रिकाल सत्य आहे. मग म्हणून कीर्तनकार सिद्ध पाहिजे. प्रसिद्धीला होत आला आता. होत आला प्रसिद्धीला. रोज 10,000 कार्यक्रम महाराष्ट्रात चालत्या. रोज प्रगती कुठे हाय? महाराज प्रगतीच नाही. महाराजांचीच भांडणं येते. महाराजांचं दाव कोर्टात येते. किती दाव महाराजाशी? बरेच महाराजांना हॅलो मला आज तारीख आहे. तुझ्या बापाने म्हणलं होतं कशाचा तू उपदेश करणारे लोकांना? अरे राग काय म्हणतील त्या तू उभं राहिली सगळ्या प्रपंचाची. आणि जाळोनी संसार बैसलो अंगारी. जाळोनी संसार बैसलो अंगारी. जाळोनी संसार बैसलो अंगारी.
आता वेळ झालेला आहे, 9:30 वाजले, अजून एक चरण बाकी ठेवलंय. आता भजन करू. विठोबा दाखविली सोय समानते पाय विठोबाच. हे विठोबाचे पाय समान आहेत आणि खेचराचे पाय समान. नामा म्हणे की दाखविली सोय समानते पाय खेचराचे. तिथं बी पाय समान होतं महाराज, इथं बी पाय. मग तिथं का पाय ठेवलं? आपली पोर ती मास्तरचं पोरग सुद्धा मास्तर असला तरी त्याला शाळेतच पाठवावं लागतं. त्याला घरी शिकवून जमत, घरी शिकवल्या त्याचा उद्धार होत नाही, त्याला नोकरी लागत, त्याला प्राधान्य येत नाही. त्याला विद्येच्या देवतेकडेच पाठवावं लागतं. मास्तर असू द्या तर प्राध्यापक असू द्या, नाही तर हेड सर असू द्या. म्हणून
भगवान परमात्मा पांडुरंग म्हणतो नामदेवा तुझं माझ्याचे हेत होत नाही, तू तिथं जा. म्हणून नामामणे निकी दाखवली सोय समान ते पाय विसोबाचे किंवा खेचराचे. माझे सुख मज दाखविले डोळा आणि दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. मुद्रा ती पाचवी लावून या लक्ष आणि आत्मा तो प्रत्यक्ष हातीसे माझी शंकाच गेली. ज्ञानेश्वर या ठिकाणी हरिभक्त परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आपले